जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांच्यासोबत हे सरकार बेईमानी करत आहे. सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. काल बच्चू कडूंची प्रेस ऐकत होतो. त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की माझी बँक म्हणजेच ते ज्या बँकेचे अध्यक्ष आहेत जिल्हा बँक अमरावती, तर ते अमरावती बँक महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकाची बँक आहे की जिने सरकारने जी कर्जमाफीची माहिती मागवली होती ती माहिती पाठवलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ऐका. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि कधी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. बघितलं, ते जे म्हणाले की सरकार चालूपणा करत आहे. सरकार हे फक्त 2025 जून पर्यंतच कर्ज माफ करतंय. मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये 2 ओळी समजून सांगितल्या होत्या. पहिली ओळ अशी होती की सरकारनं जी माहिती मागवली ती जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची मागितली आणि दुसरी ओळ होती की 2020 पासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची मागितली. आता पहिल्या ओळीचा अर्थ मी सांगितला होता की 2025च्या जून मध्ये जेव्हा खरीप सुरू झाला तोपर्यंतचे शेतकरी त्याच्यामध्ये येणार आहे. मात्र सरकारनं जो अल्टिमेटम किंवा सरकारला जो बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिला होता किंवा जी तारीख सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आहे ती जून 2026 ची आहे. त्याच्यामुळं 2026चा 25-26चा ओल्या दुष्काळाने होरपळलेला शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये येणार नाहीये. आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत, मात्र शेतकऱ्यांची आता परिस्थिती चांगली आहे, दुष्काळासदृश परिस्थिती निर्माण झाली किंवा शेतकऱ्यावर संकट आलं तर आम्ही त्याला कर्जमाफी देऊ. मात्र दुर्दैव इथल्या शेतकऱ्यांचं की या वर्षीचा चालू शेतकरी जो ओल्या दुष्काळानं पूर्ण मरून गेला, त्याच्या जमिनी खरडून गेल्या, गोठे गाई ढोरं वाहून गेले, तो शेतकरी या कर्जमाफीतनं वगळण्यात येणार असेल तर आंदोलनाचं हत्यार परत एकदा काढावं लागेल. सन्मान्य बच्चू कडूंनी जे सांगितलं की 30 जून तुमची 1 जुलै आमची, एकही रेल्वे आम्ही फिरू देणार नाही, मात्र रेल्वे रोको करण्यासाठी एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी असणार नाही, आम्ही ते बरोबर काय करायचं ते करू असं त्यांनी सांगितलंय. बघा स्क्रीनवर. सरकारची आहे 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बरं, तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100%. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र रेल. पण मला असं वाटतंय की ह्या रेग्युलर वाल्यांसाठी किंवा आपल्या मनासारखी कर्जमाफी करून घेण्यासाठी त्याच्या आधीच आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर आता 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 125 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागात शेतकरी बहुल मतदार असलेले लोक तरी सुद्धा भाजप आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहे. विरोधकांना फार यश त्यामध्ये मिळालेलं नाही. याच्यावरनं काय प्रतीत होतं की भाजपच जनतेला पाहिजे, शेतकऱ्यांना सुद्धा भाजपच पाहिजे. मग कमेंटमध्ये तरी का दांगडू करता, मागण्या तरी का करता, हा प्रश्न निर्माण होतोच की नाही. जर आपल्या मनासारखं सरकार वागत नसेल तर त्या सरकारला मतदार झटका देतच असतो. इथं मतदार झटका देताना दिसतच नाहीये नेमका प्रॉब्लेम काय. त्यामुळं थकीतांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होत असताना रेग्युलर वाल्यांवर जर अन्याय होत असेल तर हे चुकीचं आहे. शेतकरी थकीत असो की रेग्युलर असो तो एकच आहे आणि तो एक म्हणूनच लढला पाहिजे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट होतं कालचं की शेतकरी आंदोलनात नाही आले तरी आम्ही आंदोलन करणारच. म्हणजे त्यांना माहिती शेतकरी येत नाहीत, तर आता ते दाखवून देण्याची गरज आलेली आहे. शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.